भाईगिरी आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी घेतली भाईंची परेड। अहिल्यानगर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीला वेळीच आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन यांच्या आदेशाने एक मोठी विशेष मोहीम राबवण्यात आली आहे। या मोहिमेअंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील दक्षिण विभागातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गंभीर गुन्हे दाखल असलेल्या तब्बल 220 रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलीस मुख्यालयात एकत्र आणून त्यांचे विशेष समुपदेशन करण्यात आले। तसेच उत्तर विभागातील 17 पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार भाईगिरी करणारे असे 121 जणांना श्रीरामपूर येथे बोलावून अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी समुपदेशन केले। यावेळी सर्व आरोपींचे इंट्रोगेशन फॉर्म भरून घेण्यात आले असून त्यांना प्रतिबंधक कारवाईच्या बंधपत्राची सविस्तर माहिती देण्यात आली आहे। समुपदेशनादरम्यान पोलीस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन यांनी सर्व गुन्हेगारांना कायद्याच्या चौकटीत राहून वर्तन करण्याचा कडक सल्ला दिला आहे। गुन्हेगारीची वाढ सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचे आवाहन त्यांनी केले। जिल्ह्यात भाईगिरी, गँगवॉर, खंडणी, मारामारी, दहशत निर्माण करणे, शस्त्रांचा बेकायदेशीर वापर किंवा कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही। असे प्रकार आढळल्यास संबंधितांवर तडीपारीसह अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस अधीक्षक सुदर्शन यांनी दिला आहे। गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगर जिल्हा पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात व्यापक मोहीम हाती घेतली आहे। यामध्ये अवैध धंदे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, फरार आरोपी आणि सराईत गुन्हेगारांवर सातत्याने कारवाई केली जात आहे। याच मोहिमेचा एक भाग म्हणून या विशेष समुपदेशन सत्राचे आयोजन करण्यात आले होते। पोलिसांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे रेकॉर्डवरील गुन्हेगारांमध्ये चांगलाच धाक निर्माण झाला आहे। जिल्ह्यात शांतता, सुव्यवस्था आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना कायम ठेवण्यासाठी यापुढेही अशाच प्रकारच्या कठोर कारवाया सुरू राहतील असा स्पष्ट संदेश पोलीस प्रशासनाने दिला आहे। पोलीस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या विशेष मोहिमेप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक वैभव कलिबर्मे, दक्षिण विभागातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी आणि विविध पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी तसेच श्रीरामपूर येथे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्यासह पोलीस ठाण्याचे अधिकारी उपस्थित होते। प्रतिनिधी मोबिन खान, माय न्यूज। सर्वांना माहित आहे की नगरमध्ये जास्त क्राईम पण आहे, त्या अनुषंगाने बरेच लोकांच्या विरुद्ध बरेच गुन्हा दाखल झालेला होता। त्या अनुषंगाने आता मी गंभीर गुन्हे करणारे हा आरोपीला आज बोलवून त्यांच्या काही प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन्स पेंडिंग असतील, त्यांच्या काही डोजियर्स पेंडिंग असतील आणि तसेच त्यांचे इंट्रोगेशन फॉर्म आम्ही भरून घेतलेला आहे। त्या अनुषंगाने आज नगरमध्ये जे साऊथ नगरमध्ये 4 डिव्हिजन्स आहे, 4 डिव्हिजन्स कडून पोलीस स्टेशनकडून जे गंभीर गुन्हे म्हणजे जे फायरआर्म वापरणारे आरोपी, जे बॉडी ऑफेंडर्स आहे, गंभीर दुखापत, मर्डर आणि इतर गंभीर गुन्हा करणाऱ्या आरोपीला आम्ही आज बोलवून घेतलेला आहे। त्या अनुषंगाने त्यांना आता आम्ही काउन्सिलिंग केलेलं आहे की तुम्ही गुन्हेगारांकडून तुम्ही सोडून घ्या आणि पोलिसला सहकार्य करा आणि जास्तीत जास्त माहिती द्या आम्हाला, गोपनीय माहिती। त्या अनुषंगाने आम्ही पूर्ण नगरमध्ये शांतता ठेवण्यासाठी आणि क्राईम कमी करण्यासाठी तुम्ही पण सहकार्य करा म्हणून आम्ही काउन्सिलिंग केलेलं आहे। आज इकडे नगर हेडक्वार्टर्सला जे साऊथ नगरच्या बरेच आरोपी आले आहेत, ते एकूण 220 आरोपी आता हजर झालेला आहे आणि नॉर्थ नगरमध्ये आता सुरू झालेला आहे त्यांचा परेड। तिकडे पण 100 पेक्षा आरोपी हजर होणार आहे। तो सर्वांना आम्ही त्यांना काउन्सिलिंग केलेलं आहे की तुम्ही गुन्हेगारी प्रवृत्ती सोडा आणि पोलिसला सहकार्य करा आणि नगरमध्ये शांतता ठेवण्यासाठी आम्ही हा प्रयत्न सुरू केलेला आहे।